स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व सांगली ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त कारवाईत रेकॉर्डवरील एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून 4 किलो 163 ग्रॅम गांजा व एक 4 चाकी वाहन असा एकूण 5,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कौलापूर परिसरात गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून संशयित हुंडाई i20 कारची तपासणी करण्यात आली. वाहनाची झडती घेतली असता डिग्गीत प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेला 4 किलो 163 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. या प्रकरणी सचिन दादासो चव्हाण वय वर्ष 35 गांधीनगर मराठी शाळेजवळ कौलापूर तालुका मिरज जिल्हा सांगली याला ताब्यात घेण्यात आला. चौकशीत त्याने गांजा विक्रीसाठी आणल्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. कारवाई दरम्यान 1,80,000 रुपये किमतीचा गांजा आणि 4 लाख रुपये किमतीची हुंडाई i20 कार असा एकूण 5,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वीही विविध गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या पथकाने केली. अशाच ताज्या, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी वाचत रहा SMK लाईव्ह न्यूज. गुन्हा जिथे SMK न्यूज तिथे.